अध्यक्ष त्याची बैठक लावतो म्हणून सांगितले. अध्यक्ष महोदय आमचे प्रश्न बरं वेगळे. आवार साहेब आपण बोला. अध्यक्ष महोदय, खर तर तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की शासनाचे दलाल आणि सिडकोचे दलाल मिळून कारवाई करतात असा जो आरोप झालाय तो गंभीर आहे. त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे हे सांगावं लागेल ना. डायरेक्ट तुमच्या सत्ताधारी पक्षातनं आरोप झालाय की संपूर्ण डिपार्टमेंट हे दलाल चालवतात. तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे. त्याच्यावरती दुसरा प्रश्न, गावठाणाचा सीमांकनाचा प्रश्न हा दादा बोलते ना. सगळे अधिकारी नालायक असं मी म्हटलेलं नाही, पण काही अधिकारी आहेत. पण काही अधिकारी दलाल आहेत हे मी गांभीर्याने बोलतो आणि इफ रिक्वायर्ड आय विल प्रूव्ह इट. याला म्हणतात दादा. अध्यक्ष महोदय, आवार साहेब आपले प्रश्न झाले का? नाही अध्यक्ष महोदय, गावठाणाचं सीमांकन हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. सर्वात जास्त तोटा गावकऱ्यांचा या सीमांकनामुळे झालाय. कधी काळी सीमांकन झालंय आणि त्याच्यानंतर सिडकोच्या बाउंड्रीज, महानगरपालिकेच्या बाउंड्रीज मारल्या गेल्या आणि गावं तशीच्या तशी सडत राहिली. गावची कुटुंब वाढत गेली, परिवार वाढत गेला, संसार वाढत गेले. जागा नाही. खरं त्यांच्याच जागा ओरिजिनल. हे सीमांकन वाढवून देतो असं तेव्हाचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं होतं. त्याच्यासाठी आमच्या 10 बैठका झाल्या. त्या कशा करायचा ह्याचाही निर्णय झाला, पण आजपर्यंत त्या बाबतीत कुठलाही निर्णय झाला नाही. मात्र ताई बरोबर आहे. तर त्याच्या बाबतीत आपला काही निर्णय होणार आहे का? कारण का गरजेपोटी घर हा शब्द अनधिकृत बांधकामांना नवी मुंबईतनं सुरू झाला आणि ते का झालं तर सीमांकनच वाढलं नाही. त्यामुळे घराला जागाच उरली नाही. दुसरी गोष्ट, अध्यक्ष महोदय, नवी मुंबई इज मेड ऑफ MIDC, नवी मुंबई इज मेड ऑफ सिडको, नवी मुंबई इज मेड ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. हजारो झोपडपट्ट्या आहेत, हजारो झोपडपट्ट्या. मी SRAत असताना, म्हणजे माझी तत्कालीन जेव्हा गृहनिर्माण मंत्री होतो तेव्हा याचा सारासार विचार करून तुम्ही SRAला परमिशन दिली पाहिजे आणि तसा निर्णय झाला. पण SRAला आजही तिथे सर्वे सुरू झाले, बाकीची SRAची कामं सुरू झाली आणि अचानक बंद करण्यात आली. का तिथे गरिबांना घराची गरज नाही? नवी मुंबईतल्या गरिबांना झोपड्यातनं बिल्डिंगमध्ये जाण्याचा अधिकार नाही आणि चांगला भाव आहे ना. म्हणजे फिजिबिलिटीचा कुठलाही प्रॉब्लेम नाही नवी मुंबईमध्ये. मग असं का आहे की तिथले जे गरीब आहेत त्यांना तुम्ही ह्या सगळ्या सोयी सुविधांपासून वंचित ठेवतात? आज त्यांचं स्वतःचं धरण आहे, इलेक्ट्रिसिटी मुबलक आहे, रस्ते चांगले आहेत. हे सगळं असताना तुम्ही गरिबांना SRA पासून वंचित का ठेवता? तो निर्णय आम्ही घेतलेला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी तुम्ही नवी मुंबईत लगेच घेणार का?